10 डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः 2 महिन्यात त्या शेतकऱ्याचं शेवटचं सोयाबीनचं पोतं जोपर्यंत खरेदी केलं जात नाही, त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून विनंती आहे की तातडीने त्या ठिकाणी ह्या खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवावी। माननीय सदस्य श्री ओम राजे निंबालकर जी। धन्यवाद सभापती महोदय। मी या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 याच्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे। सगळ्यात पहिल्यांदा या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे माझं केंद्र सरकारचं लक्ष वेधायचं आहे। आपल्या माहितीसाठी 11,000 रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा दर होता ते सोयाबीन आज शेतकऱ्याला 3839 रुपयांना विकायची वेळ आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारनं हमीभाव खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू केली होती। 10 डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः 2 महिन्यात जवळपास 44,013 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदी केल्या होत्या। त्याच्यापैकी 2 महिन्यात साधारणतः 15,749 शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी 2 महिन्यात सोयाबीन खरेदी झालंय। काल शेवटची दिवस होती, काल शेवटची मुदत होती आणि जवळपास अजून 28,000 पेक्षा अधिकचे शेतकरी हे सोयाबीन खरेदी हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी व्हावं त्याच्या प्रतीक्षेत आहेत। माझी केंद्र सरकारला कळकळीची नम्र विनंती आहे की त्या शेतकऱ्याचं जगणं कुठेतरी मान्य करून त्या शेतकऱ्याचं शेवटचं सोयाबीनचं पोतं जोपर्यंत खरेदी केलं जात नाही तोपर्यंत ह्या हमीभाव खरेदी केंद्राची मुदत त्या ठिकाणी केंद्र सरकारनं वाढवावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून कृषी मंत्री महोदयांना करीत आहे। मी स्वतः पण त्यांना भेटलो, त्यांना ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी लक्षात आणून दिली। त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून विनंती आहे की तातडीने त्या ठिकाणी ह्या खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवावी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।